नागपुर के एलपीजी सिलेंडर की कालाबाजारी पर पुलिस ने सख्ती बढ़ा दी है। महाराष्ट्र में एस्मा लागू होने के बाद शहर भर में विशेष जांच अभियान शुरू कर दिए गए हैं। पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल ने निर्देशन पर सभी थानों को अवैध बिक्री और जमाखोरी करने वालों पर कड़ी नजर रखने के आदेश दिए। पुलिस ने साफ किया है कि कालाबाजारी करने वालों पर सख्त कानूनी कार्यवाही की जाएगी। महाराष्ट्रामध्ये एस्मा जो कायदा आहे तो लागू करण्यात आलेला आहे 1981चा आहे। तर तो एक लागू करण्यात आला आहे। तसेच असेन्शियल कमोडिटीज ऍक्ट 1955 तो पण लागू आहे आणि इतर जे संबंधित नियम आहे जे बीएनएस मध्ये जे सेक्शन्स आहे त्या अनुषंगाने आम्ही आपले सर्व अधिकाऱ्यांना आपले पूर्ण स्टाफला याबद्दल कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे। पूर्ण शहरामध्ये जिथे जिथे आपल्याला वाटतंय की स्केर्सिटी ऑफ किंवा आर्टिफिशियल स्केर्सिटी ऑफ गुड्स जे आहे सामान जे असेन्शियल कमोडिटीज असतात त्याच्या कमतरता कोणीही जाणून बुजून क्रिएट केली तर त्याच्यावर आमची वॉच आहे आणि जे नियम आहेत त्या नियमामध्ये जे तरतूद आहे त्याप्रमाणे आपण ऍक्शन त्याच्यावर घेणार आहे। त्याप्रमाणे आम्ही काल एक प्रेस स्टेटमेंट पण दिलेली आहे, प्रेस रिलीज दिलेलं आहे। त्या अनुषंगाने आमची कारवाई आता पुढे चालू आहे। आमचे जे अधिकारी कर्मचारी आहे त्यांना सूचना दिलेली आहे की तुम्ही जिथे जिथे जे आउटलेट्स आहे जे असेन्शियल मध्ये सगळे येतात, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, एलपीजी असो, खाद्यपदार्थ असो किंवा इतर जे साहित्य वैद्यकीय असो, हे सगळे जिथे असं दिसला की कोणी जाणूनबुजून करताय तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आणि पोलिसांना पॉवर आहे ते जाऊन चेक करू शकतात। तर आणि त्याचप्रमाणे जे असेन्शियल कमोडिटीजच्या ट्रान्सपोर्ट होतो त्याच्यात जर ही गरज पडली तर आपण पोलीस स्टाफ त्यांना देऊ, जिथे डिस्ट्रीब्युशन आहे तिथे आपण स्टाफ देऊ, जेणेकरून लोकांमध्ये पण आपसात काय भांडण वगैरे होऊ नये आणि ही सगळे आपल्याला पुढची याच्यात कारवाई करायची आहे। की या संबंधाने आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारा आणि आमची जी कारवाई आहे ते चालू